संस्कृती संवर्धन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत। यानंतर मी माझे गुरु परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्याविषयी जे पुस्तक रूपाने जो ग्रंथ प्रकाशित झाले त्याविषयीचं थोडं वाचन करणार आहे। न गगनगिरी सम अवतार, न गगनगिरी समगुरु, न गगनगिरी समक्षेत्रम, न भूतो न भविष्यति। ईश्वर म्हणा किंवा गुरु म्हणा, निर्गुण निराकार रूपात विश्वात भरून राहिलेले असतात आणि भक्ताच्या आर्त हाकेला नररूप घेऊन धावून येतात। ज्याप्रमाणे जेव्हा दुष्ट प्रवृत्ती किंवा अनाचारचा भार सहन होत नाही त्यावेळेला ईश्वर गुरुच्या रूपाने नरदेहातून मानवाची सेवा करण्यासाठी भूतलावर अवतार घेतात, आपले दुःख सांगतात। एक वेळेला भूमातेला खूप अधर्माचा त्रास व्हायला सुरुवात झाली होती। त्यावेळेला गोमाता ईश्वराकडे, भूमाता गायीच्या रूपाने देवाकडे गेली व आपले दुःख सांगितले। त्यावेळेला साक्षात परमेश्वराने वेगवेगळ्या अवतारामध्ये जन्म घेऊन कलियुगातील अन्याय अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न केला। कलियुगामध्ये भोगपारायण आणि स्वार्थी वृत्ती भयंकर प्रमाणात वाढू लागली आहे। पृथ्वीवर अधर्म आणि अनाचार माजणार आहेत हे आधीच ओळखून भगवान श्रीकृष्णाने आपल्या अवतार कार्याच्या अखेरच्या काळात श्री नवनारायणांना बोलवून घेऊन कलियुगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी जन्म घेऊन तुम्ही धर्माचे रक्षण करा, भक्तिमार्गाचा प्रचार करा व भूमीचा भार हलका करा अशी आज्ञा केली। श्री नवनारायण यांनी व संत सत्पुरुषाच्या रूपाने अवतार करून हे कार्य चालू ठेवले। नाथांचे योग मार्गाला चालना देऊन आत्मज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग विस्तृत केला। संपूर्ण समाजात धर्मजागृतीचे अखंड कार्य केले। मुघल आक्रमणाने भारतावरच्या संस्कृतीचा विध्वंस करण्याचा प्रयत्न केला। भारतात वेळोवेळी वेगवेगळे सत्पुरुषांनी भारताच्या धर्माचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला। ब्रिटिश राजवटीमध्ये तर वैदिक काळाला निकृष्ट आहे, भारतीय लोक कसे रानटी आहेत, अडाणी आहेत याचा प्रचार शिक्षणाच्या माध्यमातून करण्यात आला आणि त्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये जी न्यूनगंडाची भावना निर्माण झाली होती व स्वतःविषयीची जी आत्मसन्मानाची अस्मिता नष्ट झाली होती, त्यावेळेला भारतीयांच्या मनामध्ये त्यांची अस्मिता जागृत करण्याचं महत्कार्य रामकृष्ण परमहंस व त्यांचे शिष्य श्री स्वामी विवेकानंद यांनी केले। भारतात हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे हे अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी सिद्ध केलं। यावरून असं होतं की संत पुरुषांचे कार्य हे कलियुगामध्ये अनन्यसाधारण असे आहे आणि पृथ्वीवर असाच एक भगवंताचा अवतार झाला। परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज स्वतःच्या अलौकिक कार्याने, जलद साधनेने आणि अखंड अविरत तपाने पृथ्वीवरील लोकांना सन्मार्गाचे देऊन गुरूंनी शिकवण दिली, आई वडिलांची सेवा करा, वडीलधाऱ्यांचा मान राखा आणि एकोप्याने आनंदाने राहा याविषयीचे विचार आपण वेळोवेळी व्हिडिओ करून ऐकणार आहोत। जय गगनगिरी।